नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल. सावंतवाडीकरांना गुड न्यूज. नगराध्यक्ष संजू परबांच्या प्रयत्नांना यश. गजबजणारे कुणकेश्वर शिवतीर्थ भाविकांविना सुनसुन. आणि बायका पोरांना रस्त्यावर आणण्याची सावंतवाडीच्या सीओंना धमकी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल. स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल वर्तमान आणि भविष्याचा विचार करता डिजिटल वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा, प्रशस्त क्रीडांगण आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण. मॅथ्स, ट्युशन पिरियड, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी ही उपलब्ध. सीबीएसई बोर्डाशी संलग्न प्रशालय. संपर्कासाठी क्रमांक 9545 520604. आता पाहूयात सविस्तर बातम्या. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर आणि बेकायदेशीर एलईडी पर्ससीन मासेमारीमुळे हैराण झालेल्या पारंपरिक मच्छीमारांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय. मासे खरेदी विक्री ही बंद ठेवण्यात आली होती. परराज्यातील ट्रॉलर्स आणि हायस्पीड एलईडी ट्रॉलर्सच्या अतिक्रमणामुळे पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकदा आवाज उठवूनही एलईडी मासेमारीवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे संतापलेल्या पारंपरिक मच्छीमारांनी आंदोलनाचा निर्णय घेतला. केंद्र आणि राज्य सरकारला जागं करण्यासाठी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती सिंधुदुर्ग तर्फे शुक्रवारपासून सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालय इथं बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर सकाळी मच्छी विक्री आणि खरेदी बंद ठेवण्यात आली होती. यामुळे लिलाव होत असलेल्या ठिकाणी मासे खरेदीसाठी आलेल्या खवय्यांना माघारी परतावं लागलं होतं. उपोषणाच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दंगा काबूत पथकही तैनात करण्यात आलं होतं. या निमित्तानं मच्छीमारही आक्रमक झालेत. मत्स्य व्यवसाय खाता आमच्या मागणीला सन्मान देत नसल्यामुळे आज आम्ही दिनांक 12 रोजीपासून बेमुदत साखळी उपोषण एलईडी पर्ससीन मासेमारी अनधिकृत एलईडी पर्ससीन मासेमारीच्या विरोधात आज आम्ही पुकारलेले आहे. जोपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई दिसत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. परराज्यातील हायस्पीड नौका आणि एलईडी मासेमारी नौका यामुळे ट्रॉलिंग व्यवसाय म्हणजे ट्रॉलर मोठ्या आहेत ते संपूर्ण राज्यातील मासेमारी गेले 3 महिने संपुष्टात आलेली आहे. तर याकडे शासनाने तात्पर्याने लक्ष द्यावा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते. सावंतवाडीचे सीईओ जयंत जावडेकर यांना धक्काबुक्की करत बायका पोरांना रस्त्यावर आणण्याची धमकी दिली आहे. रेलिंगच्या कामावरून हा प्रकार घडलाय. मात्र या धमकीनंतर देखील सीईओ न डगमगता जातीनिशी घटनास्थळी ठाण मांडत त्यांनी हे काम करून घेतलंय. त्यामुळे शहरातील वातावरण चांगलंच तापलं होतं. गेल्या 13 वर्षात जे कोणाला जमलं नाही ते करून दाखवायचा विडा सावंतवाडीचे सीईओ जयंत जावडेकर यांनी उचलला. थेट रस्त्यावर उतरत पालिकेकडून होणाऱ्या रेलिंगला होणारा विरोध त्यांनी झुगारून लावला.
जातीनिशी घटनास्थळी ठाण मांडत त्यांनी हे काम करून घेतलं. दरम्यान विरोध करणाऱ्या स्थायिकांकडून मुख्याधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली, तर बायका पोरांना रस्त्यावर आणण्याची धमकी दिली. यामुळे शहरातील वातावरण चांगलंच तापलं होतं. हो ते मी थांबतो ना तिथं. बघा माझ्यावर गुन्हा दाखल करा माझ्या. दुसऱ्याची प्रॉपर्टी हेल्प करू उपयोग नाही. तुम्ही अधिकार असला दुसरी प्रॉपर्टी करता. सातबारा तुम्हाला जोडलेला सगळं दिलेलं आहे. 15 वर्ष कागदपत्र चालले. 15 वर्ष चालले कागद. कुठं घालू नका. कुठे झाले याला अडक केलं ना तुम्ही साहेब तुम्ही रस्त्यावर भिकारी करून दे दादा, shooting. शासकीय काम मी बोलू चालू आहे, शकतो ना. तुम्ही तुम्हाला शिवाय दिला लांब नाही. राहून मी काय केलेलं नाही. लांब राहून बोला. तुम्ही माझ्या हात उचललाय, गाडीवर ढकललाय तुम्ही. मी तुम्हाला काही बोललो नाही. काय शिवाय झालेलं काय नाही केलं नाही. त्याच्यातलं. माझं काम चालू आहे, मला काम करू द्या. तिथं राहून बोला. तिथं राहून बोलायचं. ते राहून रस्त्यावर बोलतो ना मी. इतर बोला म्हणजे काय. माझं काम चालू आहे तर इथं. मी तुम्हाला अडवलंय कुठे? माझ्या नावाने तुम्हाला अडवता बघा. पोराकडे जत्रा झाली तुमचं बघा. उपरा करणारा ठेकेला हात. नाही भिकेक वर्षभरात नाही भिकेक लागल्यात नाही रस्त्यात लक्षात ठेवा. बघितलं बघा तर बघ तू उपरा करतो बघ. पोराकडे जत्रा झाली तुमचं बघा. उपरा करणारा ठेकेला हात. नाही भिकेक वर्षभरात नाही भिकेक लागल्यात नाही रस्त्यात लक्षात ठेवा. बघितलं बघा तर बघ तू उपरा करतो बघ. अरे तुला बोलायचं नाही सांगतो. उपरा करायचं बघ. तुम्हाला म्हटलं उपरा करायचं बघ. मला तुम्हाला काही बोललो नाही. तुम्ही हात उचललाय, माझ्या गाडीवर ढकललाय. जर अध्यक्षांना देता का? माझ्याकडे द्या. अध्यक्षांचा नंबर बंद देतो. आज नारे फोडतो नाही उपरा करत नाही. वर्षभरात रस्त्यावर तुम्ही आला ना पोरं वगैरे भिकायला लागली तुमच्या काय व्यवस्था नाही. तर मी आहे इथं साईटवर. तो माणूस वेगळा इकडे बोलवा. नगरसेवक अध्यक्षांना बोलवा. तिथं चालू आहे. तिथं व्हिडिओ शूटिंग केले मी तिथं. शूटिंग ते गेले ना ढकललं ते मारलं ते. हो आणि पियांशी पण बोललोय सर. त्यांचा माणूस इथे मी माझ्या रस्त्याची इथे करतोय रेली. हो मी करून घेतो सर, करून घेतो. ते सांगितलं तुम्हाला. हो. सुविचार ऐकू जरा सगळ्यांना. तुम्ही ढकललं ते तुमच्या घेतलं ना मग असं. सुविचार घ्या ना. गाडीवर ढकललं ते शूटिंग घेतलं की नाही. अहो तुम्ही माझ्या कामात अडचण. माझ्या इथं मी आलो होतो ना. तुम्ही मला गाडीवर ढकललं. मी रस्त्यावर उभा होतो. तुम्ही मला गाडीवर ढकललंय लक्षात ठेवा. त्याचं शूटिंग घेतलं की नाही. गाडीवर ढकललेलं नाही. हा गाडीवर ढकललं नाही. गाडीवर ढकललंय तुम्ही मला रस्त्यावर उभा असताना मी. तर आपण शासकीय कर्तव्य होत आपलं. आम्ही 15 वर्ष कागदपत्र केले. त्यांना विचारा. त्यांना माहित आहे. काय ती तक्रार करा ना. सांगतो का आम्ही दिलेली आहे. करा तक्रार ना. 40 वर्ष रस्ता आहे. तुमचं स्टेटमेंट सांगतो म्हणून कळाल का? 40 वर्ष हा रस्ता आहे असा आहे. त्याच्यावर फक्त नगरपालिकेमध्ये डांबरीकरण केले. रस्ता सुरक्षित दिसून रेलिंग करत होतो. जमीन लाटण्याची श्राप. वर्षभरात बघे बिके लागतात. मात्र सीओ मागे हटले नाहीत. यानंतर त्यांनी रस्त्यालगत असणाऱ्या अनधिकृत बांधकामालाही धडक दिली. पालिकेच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी करत या बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले. काम कोणाचं आहे? 1, 2, 3, 4 कमर्शियल प्रॉपर्टीज आहेत. जागा खाजगी आहे का हे वेगळं आहे? त्याला परमिशन आहे का? आणि नसेल तर त्यांना नोटीस का नाही दिली? कुणापासून आहे मग? शरम वाटली पाहिजे तुम्हाला. लोक नगरपालिकेच्या हद्दीमध्ये बांधकाम करतात आणि तुम्ही शेपूट घालून बसताय. नोटीस आहे ना. दरवेळी का सीओने सांगितल्यानंतर तुमचे डोळे उघडणार का? या इकडे घ्या रे शूटिंग. इकडे मोजणी करा, झेली करा. त्याच्यातलं मला परमिशन आहे का सांगा मला. मॅडम यांना नोटीस द्या. सील करून टाका ते चिकन विक्री.
कसं विदाऊट परमिशन करू शकतात आपल्या? प्रवृत्तीमुळे अनधिकृत बांधकाम वाढतात. नोटीस द्या 52 आहे ना, विना परवाना आहे तसंही निघू शकत नाही. कारण हा किती मीटरचा रस्ता आहे? विनोद हसू नका. हे आपण शेपूट घातले ना त्याचे परिणाम आहेत. कुणी कुठे रस्त्यावर काही विकतं. तुमच्या परमिशन शिवाय कसे विकू शकतात मॅडम चिकन? काय ह्याला स्लॉटर वेस्ट आहे सांगा मला. अहो तुम्ही मला सांगा, मला जे दिसतं तुम्हाला का नाही दिसत? तर नुसतं पगार घेण्यापुरता होता आपण. सील करा यांना नोटीस द्या 269 ची मॅडम. नगरपालिकेची लेखी परवानगीशिवाय पुन्हा दुकान सुरू करू नये. तुम्ही घ्या त्याचं बघा त्याचं मालक चालवणार आहे. बघा असं वाटतं नाही हे याची प्रकरण 4-4 घेऊन येतात तुम्ही माझ्याकडे सहीसाठी. हे बिना परवाना बांधकाम आहे. हे तुम्हाला दिसलं नाही कधी? आता जोपर्यंत लक्षात ठेवा हे आहे ना तोपर्यंत तुमचा मी पगार थांबवतो. तोपर्यंत हे आहे ना तुमचा मी पगार थांबवतोय. बघा एक वेळ जेवायची सवय करून घ्या. आता सांगतो तुम्हाला. मॅडम तुम्हाला पण सांगतो तिथं त्यांना घ्या मोठा पाणी दिले कोंबड्यांचा आवाज आला तिथे मिळाली आणि हे विना परवाना चिकन विक्री चालू आहे. सील करायचं आणि सील कोणी उघडलं तर परत चोरीचा गुन्हा दाखल करायचा. पांढरे सील घ्या. लाख आहे ना सील मारायचे तिथं. सिंधुकर लाज वाटली पाहिजे आपल्याला. लोक धडधडीत इलिगल बांधकाम करतायत. आता नोटीस द्यायचं तुमच्याकडे हे हिंमत नाही. गजबार तुम्हाला येऊन किती वर्ष झाली इथं? काय 2 वर्षात गावाचा हे घेतला? तर दरवेळेस शिवून सांगितलं तर आम्ही जागा होणार. परमिशन नाही घ्यायची. आज तारीख 12 मार्च लिहून घ्या. तारीख 12 मार्च वाजलेले आहेत 11:12 11:50. 4 गाड्या आहेत. या 4 गाड्या बांधलेल्या आहेत आणि इतर एक विना परवाना चिकन विक्री सेंटर चालू आहे. मी आरोग्य विभागाला आदेश देतोय सील करावं. 4ही गाड्यांना बांधकामासंदर्भात इलिगल बांधकामासंदर्भात नोटीस द्यावी. दरम्यान या घटनेबाबत विचारणा केली असता सीओ जयंत जावडेकर यांनी घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. मुलगा आहे त्याचं नाव माहिती मला पाटणकरचा मुलगा कोण आहे ते. ठीक आहे. तर म्हणून मग मी पण ढकली केली. काही अडचण नाही त्याच्यात माहीत मग मी पण केली. नंतर मग आता ते सुरू चालू आहे. हो प्रश्नच नाही. काम म्हणजे दोन वेळा माझी मजूर तर कामावर जाऊन काम चालू होतं ना. पोलीस स्टेशन अर्ज दिला होता. ते काम सार्वजनिक स्वरूपात होतं. नगरपालिकेच्या रस्त्यावरच होतं. नगरपालिकेचा रस्ता हा खाजगी माणूस असूच शकत नाही. त्याचा क्लेम होता की बाबा माझी खाजगी जागा आहे. म्हटलं मोजली खूप काय आम्ही म्हणण्यानं काय होतं. कोणाकडून पोलिसांकडून मिळालं. पोलिसांनी मी फोन केला होता PI साहेबांना. ऍज युजल त्यांनी मला रस्त्याचं प्रॉपर्टी कार्ड मागितलं. म्हटलं साहेब रस्त्याचं प्रॉपर्टी कार्ड नसतं काय. 40-50-60 वर्षापूर्वीचा रस्ता आहे नगरपालिकेत. रस्ता नसतो पण तो वहिवाटीचा रस्ता म्हणून आपण डिक्लेअर केलं सार्वजनिक रस्ता. गेली 50-60 वर्षात त्याच रस्त्यावर नाही. त्याला पाणंद म्हणतात ना आपल्याकडे. रस्ता त्यांना सांगा रस्ता सुरक्षित दृष्टीने आवश्यक होतं. कारण कोणतं पडलं असतं तर डायरेक्ट 8 फूट खालीच गेलं असतं. एकंदरीतच अनधिकृत बांधकामाचे धाबे दणाणून सोडणाऱ्या तुकाराम मुंडे यांचा पॅटर्न सीओ जयंत जावडेकर यांच्या दबंग स्टाईलमुळे शहरात पाहायला मिळतोय. शहर स्वच्छतेबरोबर अनधिकृत बांधकामावर कारवाई करत शहर स्वच्छ करण्यासाठी सीओंनी कंबर कसली असून शहर मोकळा श्वास घेणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires.
where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. सावंतवाडी शहरातील महत्वाकांक्षी नळपाणी योजनेला 46 कोटींची तांत्रिक मंजुरी मिळाली असून नगराध्यक्ष संजू परब यांच्या पाठपुराव्याला यश आलंय. यासाठी सत्ताधारी विरोधी नगरसेवकांनी प्रयत्न केले, त्यामुळे येत्या काळात नागरिकांना 24 तास पाणी मिळेल असा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केलाय. तर सावंतवाडीकरांसाठी आमदार दीपक केसरकरांचीही मदत घेणार असल्याचं ते म्हणाले. पाहुयात काय म्हणालेत संजू परब. शहरातील महत्वाचा प्रश्न जो असतो म्हणजे पाण्याचा प्रश्न, आणि या पाण्याच्या प्रश्नासाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून 46 कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी मंजूर झाला. आज झालेल्या काउन्सिल बैठकीत सुद्धा यावरनं सत्ताधारी विरोधक सर्वांकडनंही या गोष्टीचं अभिनंदन करण्यात आलं. माझ्यासोबत आहे नगराध्यक्ष संजू परब. काय सांगाल, महत्वाकांक्षी अशी ही योजना होती, त्याच्यासाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा केला होता. आज अखेर त्याला यश मिळालेलं आहे. 46 कोटी रुपये हे त्या योजनेसाठी मिळणार असून येत्या काही वर्षात ही योजना म्हणजे 24 तास पाणी इथल्या नागरिकांना मिळणार असल्याचं तुम्ही सांगताय. काय सांगताय? पहिल्यांदा मी पाटेकरांना वंदन करतो. सावंतवाडीकरांना जी गोष्ट अभिप्रेत होती ती आज पूर्ण झालेली आहे. 46 कोटी जी नळपाणी योजना होती त्याला तांत्रिक मंजुरी मिळालेली आहे, आणि याच्यासाठी आम्ही सर्वांनीच पुऱ्या सभागृहाने प्रयत्न केले. मी वेळोवेळी स्मरणपत्र मला सचिवांना स्वतः जाऊन भेटतो, जवळजवळ ठाण्याला वगैरे 3 वेळा जाऊन आलो, आणि या सर्वांच्या प्रयत्नातनं आणि या कामी सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी आम्हाला खूप मदत केली, आणि त्याच्यामुळे आज सावंतवाडीचं स्वप्न पूर्ण होत आहे. येणाऱ्या काम मंजूर झालं म्हणजे काम जरा होत नाही, ते पूर्ण व्हायला 2-3 वर्ष लागतील. प्रशासकीय मंजुरी अजून त्याची बाकी आहे, ती सुद्धा मिळेल. त्याच्यामुळे येणाऱ्या 2 वर्षात सर्वांना 24 तास पाणी मिळेल. या कामी मी सन्माननीय आमदार दीपकभाई केसरकर असतील, नितेश राणे साहेब असतील, सर्वांचीच मी याच्या कामी मदत घेणार आहे, आणि सर्वांनी मिळून ही सावंतवाडीकरांसाठी नळपाणी योजना करणार आहे. एकंदरीत बघितलं तर सध्या पाणी टंचाई किंवा पाण्यावर जे काही वाद होतात ते आपण पाहतो. या दृष्टीने बघितलं तर ही जी योजना आहे त्याच्यामुळे एक सर्वस्वी पर्याय असणार आहे. येत्या काळामध्ये ही योजना झाल्यानंतर ही जी पाणी टंचाई होते या अडचणीला शहरवासियांना सामोरं जावं लागतं. या सर्वांवर हा उपाय म्हणून असणार, आणि तो उपाय करण्यामध्ये आपला असेल सत्ताधारी विरोधक सर्व नगरसेवकांचा सहभाग असणार आहे. त्याकडे कसं बघता? पाणी टंचाई असं मी म्हणणार नाही, कुठेतरी किरकोळ गोष्टी होत असतात. काही वेळा कुठेतरी काही खाण्याचं टेक्निकल प्रॉब्लेम येतात. सावंतवाडी सुरळीत पाणी पुरवठा चालू आहे. जर तुम्ही आमच्याकडे बघितलं तर एकही तक्रार आज सावंतवाडी शहरात तिथं नगरपालिकेत नाही. जर कोणती तक्रार असली तर फोनवरून आम्हाला सांगतात आणि आम्ही ते नदीत पोहोचतो. काही विरोधकांचं काम आहे बोंब करणं, तर सावंतवाडी कुठच्या प्रकारची पाणी टंचाई नाही. विरोधकांची बोंबाबोंब असल्याचं आपण म्हणतात. विरोधकांकडनं इशारा देण्यात आलाय. 15 दिवसात जो काही पाणी प्रश्न आहे विरोधक सांगतायत तो मिटला नाही तर नगरसेवक असतील, नागरिक असतील आणि आपण उपोषणाला बसण्याचा इशारा ते देतात. यामध्ये काय नेमकं षडयंत्र आहे का किंवा राजकारण आहे का? बघा, पाणी जरी मिळालं तरी ते उपोषणाला बसणार, कारण त्यांना दाखवायचं आहे की पाणी मिळत नाही. पण ज्यांच्या घरात नळ आहे त्यांना माहिती आहे ना पाणी येते ते, त्यामुळे हे उपोषणाला बसून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे यांनी कुठकुठच्या उपोषणाला पाठिंबा केला आहे, बांधकामांना कसा सपोर्ट केलाय सर्व जनतेने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे आता फसलेले आहेत. त्यामुळे किती आता स्टंट केले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. एकंदरीतच या ठिकाणी पाहिलं तर शहरातली महत्वाकांक्षी अशी योजना नळपाणी योजना आहे. त्याच्यासाठी 46 कोटी रुपये हे मंजूर झालेले आणि नगराध्यक्ष संजू परब असतील, सर्व नगरसेवक असतील यांचा यामध्ये मोलाचा वाटा असून शहरातला पाणी प्रश्न हा येत्या काळात कायमस्वरूपी मिटणार असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. कॅमेरामन अर्षदसह विनायक गवस, सिंधुदुर्ग, सावंतवाडी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. Will or your life. My motto, safety first. I make sure I'm always protected. इसलिए मैंने अपने कार में लगा F Protect.
इंडिया का पहला इंजन फायर फाइटर, इजी टू इंस्टॉल ऑन एनी कार, जो इंजन का टेम्परेचर बढ़ते ही ऑटोमेटिकली एक्टिवेट हो जाता है। F Protect, protect what you love. रब्बी हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन। पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच। अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध। विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा। सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन। प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ। होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ। आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग। आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्यम नगर, कुडाळ। संपर्क 9423 30 41 73, 90 11 39 76 63 आणि 72 63 83 23 99। कॉम्पेअर प्रीती, गोव्यातील प्रसिद्ध संपादक आणि लग्न सोहळा तसेच सामुदायिक कार्यक्रम आणि वेगवेगळे खेळ, वाढदिवस आणि मंडप सजावट, एकमेव डीजे, सुंदर अशी साऊंड सिस्टीम, त्वरित ऍडव्हान्स बुकिंग साठी संपर्क कॉम्पेअर प्रीती 9226 22 11 10। सिंधुदुर्ग बँक, आपली माणसं आपली बँक। सतीश सावंत अध्यक्ष, सुरेश दळवी उपाध्यक्ष। जिल्हा बँकेत पगार होणाऱ्या नोकरदारांसाठी विशेष योजना सिंधु बँक सॅलरी प्लस योजना। पगार तारण कर्ज, घर कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज योजना उपलब्ध। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक एटीएम सेंटर आणि मोबाईल व्हॅन असणारी जिल्ह्यातली एकमेव बँक। सर्व डिजिटल पेमेंट सुविधा सुद्धा उपलब्ध। जलद आणि सुरक्षित आर्थिक व्यवहारांसाठी डाउनलोड करा सिंधुदुर्ग बँक ॲप। SSPM लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उपलब्ध स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी सेवा। विभाग न्यूरोसर्जरी, मेंदूची दुखापत, मेंदूशी संबंधित सर्व प्रकारचे नोड्यूल्स किंवा रोग, अर्धांगवायू, अपघातामुळे मेंदूला झालेली दुखापत, चक्कर येणं, फिट येणं, हेमिप्लिजिया तसेच पाठीचा आजार या सर्व लक्षणांचं निदान, उपचार आणि शस्त्रक्रिया। विभागातील तज्ञ, अनुभवी आणि उच्च विद्याविभूषित डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांच्याकडून रुग्णांची दर्जेदार आणि गुणकारक सेवा। उपचारासाठी आवश्यक जागतिक दर्जाची अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध। मेट्रो सिटीतील सेवांपेक्षा कमी दरात अत्याधुनिक उपचार उपलब्ध। अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे, कुडाळ।
विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर आणि बेकायदेशीर एलईडी पर्ससीन मासेमारीमुळे हैराण झालेल्या पारंपरिक मच्छीमारांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय. मासे खरेदी विक्री ही बंद ठेवण्यात आली होती. परराज्यातील ट्रॉलर्स आणि हायस्पीड एलईडी ट्रॉलर्सच्या अतिक्रमणामुळे पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकदा आवाज उठवूनही एलईडी मासेमारीवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे संतापलेल्या पारंपरिक मच्छीमारांनी आंदोलनाचा निर्णय घेतला. केंद्र आणि राज्य सरकारला जागं करण्यासाठी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती सिंधुदुर्गतर्फे शुक्रवारपासून सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालय इथं बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर सकाळी मच्छी विक्री आणि खरेदी बंद ठेवण्यात आली होती. यामुळे लिलाव होत असलेल्या ठिकाणी मासे खरेदीसाठी आलेल्या खवय्यांना माघारी परतावं लागलं होतं. उपोषणाच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दंगा काबूत पथकही तैनात करण्यात आलं होतं. या निमित्तानं मच्छीमारही आक्रमक झालेत. मत्स्य व्यवसाय खाता आमच्या मागणीला सन्मान देत नसल्यामुळे आज आम्ही दिनांक 12 रोजीपासून बेमुदत साखळी उपोषण एलईडी पर्सिस्टंट मासेमारी अनधिकृत एलईडी पर्सिस्टंट मासेमारीच्या विरोधात आज आम्ही पुकारलेले आहे. जोपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई दिसत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. परराज्यातील हायस्पीड नौका आणि एलईडी मासेमारी नौका यामुळे ट्रॉलिंग व्यवसाय म्हणजे ट्रॉलर मोठ्या आहेत ते संपूर्ण राज्यातील मासेमारी गेले 3 महिने संपुष्टात आलेली आहे. तर याकडे शासनाने तात्पर्याने लक्ष द्यावा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. आमदार नितेश राणे यांनी कुणकेश्वरमध्ये जिओ मोबाईल टॉवर लवकरच सुरू करणार असं आश्वासन येथील ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान दिलं होतं. त्या आश्वासनाची पूर्तता करत कुणकेश्वर येथील जिओ टॉवरचं लोकार्पण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. पाहुयात काय म्हणालेत नितेश राणे. धार्मिक फार मोठं महत्त्वाचं स्थान आहे आणि इथला या भागाचा विकास करायचा असेल तर इथे नेटवर्क असणं हे फार महत्त्वाचे आहेत. कारण येणारे भाविक असतील किंवा येणारे पर्यटक असतील त्यांची सर्वात पहिली मागणी काय असते की बाबा आमच्या मोबाईलवर नेटवर्क चांगलं भेटतं आहे का, इथे वायफाय भेटतं आहे का. म्हणून त्यांची जी जुनी महत्त्वाची मागणी होती ती मी माझ्या जिओच्या सहकाऱ्यांशी बोललो, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो आणि माझ्या मागणीच्या प्रमाणे त्यांनी आज कुणकेश्वरमध्ये त्यांचा टावर उभा केलेला आहे. या टावरच्या माध्यमातून ह्या पूर्ण आजूबाजूच्या सगळ्या परिसराला नेटवर्क चांगल्या पद्धतीने भेटणार आहे, दर्जेदार नेटवर्क भेटणार आहे. जसं अन्य BSNL आणि ह्या सगळ्याची जशी सर्व्हिस असते तशी जिओची सर्व्हिस नसते. ही दर्जेदार नेटवर्क देणारी ही कंपनी आहे. म्हणून मला विश्वास आहे की ह्या पूर्ण आजच्या कार्यक्रमामुळे किंवा किंबहुना टावरमुळे ह्या भागाच्या विकासाला आणि पर्यटनाला निश्चित पद्धतीने चालना भेटेल असा माझा विश्वास आहे. आणि त्याचबरोबर जसं आज या टावरच्या माध्यमातून ह्या पंचकृषीला आम्ही नेटवर्कच्या माध्यमातून कव्हर केला आहे, तसंच पुढे येणारा आमचा मिडभावचा उर्वरित भाग असेल किंवा मोरवे असेल, हा पूर्ण जो पुढपर्यंत किंवा पूर्ण माझा देवगड तालुका जिथे जिथे लोकांची नेटवर्कची मागणी आहे, जिओ टावरची मागणी आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्या सगळ्या मागण्या त्यांच्या इच्छेनुसार पूर्ण होतील. आणि माझा देवगड तालुका असेल किंवा माझा मतदारसंघ हा चांगला नेटवर्क किंबहुना कानोकोपऱ्यात पण नेटवर्क भेटतं अशासाठी निश्चित पद्धतीने ओळखला जाईल असा माझा ठाम विश्वास. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires,
where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. इतिहासात प्रथमच श्रीदेव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा शांततेत कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरी केली जाते. भाविक व्यापारी वर्ग यांना यात्रोत्सवात बंदी घातल्यानं दरवर्षी गजबजणारे शिवतीर्थ भाविकांविना जणू पोरकेच झाल्यासारखं पाहायला मिळतंय. दक्षिण कोकणची काशी म्हणून पवित्र असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्रा सुरू होऊन अवघ्या 12 ते 15 तासाचा कालावधी उलटला आहे. आज लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखलं जाणाऱ्या श्रीदेव कुणकेश्वराची महाशिवरात्री यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अशा पद्धतीने भरलेली आहे. माझ्या मागे पाहू शकता ही दृश्ये. आज संपूर्ण कुणकेश्वर यात्रा हा परिसर महाशिवरात्री यात्रा 3 दिवस हा गजबजलेला असतो. मात्र आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शुकशुकाट येते आहे. व्यापारी वर्ग असेल, इथले भाविक भक्त असतील, या सर्वांना बंदी आहेत. जिथे कुठे असाल तिथूनच दर्शन घ्या असं प्रशासनाने आवाहन केलं आणि प्रशासनाला सहकार्य करत आहेत सर्वजण. खासदार विनायक राऊत यांचे सुपुत्र देखील आज कुणकेश्वरमध्ये येऊन त्यांनी श्रींचे दर्शन घेतले. मात्र त्यांनीही मंदिराच्या बाहेरच उभं राहून दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. याचप्रमाणे आमदार नितेश राणे यांनी जिओच्या टॉवरसाठी इथे प्रयत्न केला होता. तर जिओच्या टॉवरचे लोकार्पण देखील इथे झालं. जिओच्या टॉवरचे लोकार्पण झाल्याच्यानंतर त्यांनी देखील इथे मंदिराच्या बाहेरच राहूनच कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्या इथूनच श्रीदेव कुणकेश्वराचे दर्शन घेतले आणि भाविकांना आवाहन केले. कोरोनाच्या महामारी असल्यामुळे सर्वांनी समजून घ्या, प्रशासनाला सहकार्य करा. प्रशासनाने निर्बंध लागले आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करा. कुठल्याही प्रकारे प्रशासनाच्या नियमांचा भंग होणार नाही याची दक्षता घ्या असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे. आतापर्यंतच्या कालावधीत बघितलं तर एकूण 1000 ते 1200 जणांनी श्रीदेव कुणकेश्वराचे दर्शन घेतले आहे. ग्राम पातळीवर ही यात्रा होत आहे यावर्षी आणि गावातील एकूण 1200 जणांनी आतापर्यंत श्रीदेव कुणकेश्वराचे दर्शन घेतलेले आहे. मात्र संपूर्ण परिसर पाहता आज सगळीकडे शुकशुकाट आहे. यावर्षी आत्तापर्यंतच्या इतिहासात ही कोरोनाच्या कालावधीत होणारी ही पहिली महाशिवरात्र असेल एवढा सुन्या परिसरात होत आहे. भाविकांची रेलचेल असणार श्रीदेव कुणकेश्वरांच्या यात्रेत मात्र व्यापारी वर्ग आणि भाविकांचा मोठ्या प्रमाणात गजाबजा असतो. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कुणकेश्वर यात्रेचा परिसर, संपूर्ण मंदिर परिसर, कुणकेश्वर परिसर सुना आहे. मात्र पोलीस बंदोबस्त मात्र कडक आहे. सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीपासून पोलीस बंदोबस्त इथे मागवण्यात आलेला आहे आणि पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. म्हणजे पोलीस जास्त आणि भाविक कमी असं सध्या यात्रेचं चित्र आहे. आपण पाहू शकता समुद्र तीर्थावर बसेल किंवा कुणकेश्वरला जोडणारे सर्व मार्ग असतील या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेले आहे. महत्त्वाच्या नाक्यांवर देखील पोलीस बंदोबस्त आहे आणि प्रत्येक ठिकाणी कुणकेश्वरच्या ग्रामस्थांनाच फक्त कुणकेश्वरमध्ये मोटरसायकलवरून किंवा इतर वाहनातून सोडलं जातं आहे. बाकीचं मात्र इतर कुठली वाहने असतील त्याची मात्र कसून चौकशी करून त्याचं आधार कार्ड तपासूनच त्याला आतमध्ये सोडलं जातं आहे. ही दक्षता पोलीस प्रशासन व इतर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने घेण्यात आलेली आहे. सिंधुदुर्ग लाईव्हसाठी कॅमेरामन आनंद तांबेसह स्वप्नील लोके, देवगड. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. सावंतवाडी शहराचा पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटलाय. शहरात कधीच पाण्याची कमतरता भासली नव्हती. नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये कधी पाणी कपात झाली नव्हती. त्यामुळे हे पाणी नक्की कुठं मुरतंय असा संशय व्यक्त करत पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवकांनी केलाय. तर अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है असा सवाल डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी केलाय. हा प्रश्न मांडल्यावर नगराध्यक्षांनी कसं पुढचं केलंय आणि त्याच्यासाठी त्यांचा पाठपुरावा नाही का आहे. पण महाविकास आघाडी सरकारने पण तो मोठा निधी जीवन प्राधिकरणाच्या अंतर्गत मान्य केला. प्रश्न राहिला ना अनुत्तरित. प्रश्न असा होता गेल्या 5 नाही 10 वर्षात ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या कालावधीत सावंतवाडीत कधी पाणी कपात ऐकलेली का? जिथे 4-4.5 हजार मिलीमीटर पाऊस पडतो तिथे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पाणी कपात.
मेच्या एंडला पाणी कपात झाली तर आपण थोडंफार समजू शकतो. 15 मे नंतर पाऊस यायचा. पण एवढा पाऊस पडलाय यावेळेला, विक्रमी पाऊस पडलाय आणि पाणी कपात म्हणजे हे पाणी कुठे मुरतंय? हाच प्रश्न लोबो मॅडमनी मांडला, बांदेकर साहेबांनी मांडला, तर त्यांच्यावर आगपाखड होते. म्हणजे मी पुढचं वाक्य बोलत नाही जे संयुक्तिक नाहीये, कोणाच्या उलट्या बोंबा ते बोल मांडल्यावर. तर जुना पिक्चर होता ना, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है, हा ते चित्र दिसलं ना तुम्हाला? याच्यात काय कोणावर वैयक्तिक टीका केली का? एवढा राग म्हणजे कुठे पाणी मुरतंय हे काय न कळण्या एवढं कोणी अजाण नाही. लक्षात 24 तास मॅडम आज जे मांडतात ही तळागाळातल्या सामान्य लोकांच्या ज्या कंप्लेंट मॅडम कडे आल्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. सिंधुदुर्गात येऊन इथल्या सामान्य ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या हिंदी भाषिक बँक अधिकाऱ्यांना संघर्ष समितीनं चांगलंच सुनावलंय. मराठी समजत नसेल तर सिंधुदुर्गात उकडायला येतं का, अशा आक्रमक शब्दात जाब विचारत कर्ज वसुलीसाठी आलेल्या बँक अधिकाऱ्यांना त्यांनी माघारी पाठवलं. हाथ में क्या है फिर तुम्हारे? तुम क्या बोल रहे हो? आए नहीं बोलते ना अभी तुम अभी क्या बोल रहे हो? आए नहीं बोलते ना, फिर बोले मेरे हाथ में क्या है तो घंटा पड़े गिर आए हो तुम. ये बताइए मेरे को मेरे हाथ में क्या है तो क्यों आए इधर? अरे वो बोल रहे हैं ना 4 लाख रुपए देने के लिए, मेरे हाथ में क्या है क्या? अरे भैया अभी क्या बोल रहे हैं? समझ रहे हैं? कौन मराठी कोण आहे? ह्याला हात घालवा तुम्ही पहिल्यांदा तुम्ही डोकं फिरवलं. माझं कुठून कुठून येत आहे तिकडून पीबीआर मधून काय समजत नाही. मराठी बोलत कशाला येतं तुम्ही इकडे? मराठी बोलायचं बोला नाही बोलू नको. थोबाड कोणी नाही सांगतो कॅमेऱ्याच्या समोर. अरे पण 4 लाख भरत होते ना, 4 लाख पैसा नाही का? किंमत नाही का त्याला? समोर सांगतो शिस्तीत मराठी येत असेल तर बोला तुम्ही. दादागिरीची भाषा मेरे हाथ में क्या है? मतलब क्या? मतलब क्या बोलो? मेरे हाथ में क्या है तो बैंक मैनेजर किधर बैठे? उखाड़ने को बैठे? मग 70,000 कसे वर्ग करता तुम्ही? तेरे हाथ में क्या है तो 4 लाख तुम्ही लक्षात ठेवा. ही जर मराठी शिकलत नाही ना तुम्ही खुर्चीवर बसायला देणार नाही. कॅमेऱ्याच्या समोर सांगतो, तुमच्या बँकेचा कॅमेरा आहे ना त्याच्या समोर सांगतो, खुर्चीवर बसायला देणार नाही तुला. आणखी 50 पोलीस घेऊन ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावंतवाडी. नववर्षानिमित्त खास ऑफर. कॅथोलिक शॉर्ट टर्म डिपॉझिट मुदत 365 दिवस, व्याजदर 9.60%. त्वरा करा मर्यादित कालावधीसाठी. संपर्क क्रमांक प्रधान कार्यालय 023 63 27 38 90, सावंतवाडी 023 63 27 38 89, वेंगुर्ला 023 66 26 29 53, शिरोडा 023 66 22 74 39, मालवण 023 65 25 27 82, कणकवली 023 67 23 39 22, कुडाळ 023 65 22 15 59.
लागली, क्लासला जायला उशीर, लवकर खायला दे ना. अगं थांब ग, आत्ताच सिलेंडर संपलाय. अहो इकडे या ना, सिलेंडर संपलाय, बदलून द्या जरा. अगं मला पण उशीर होतोय. अजिबात नाही, दर महिन्याला सिलेंडर बुक करायचा आणि पुन्हा बदलायचा. ह्या कटकटीला अक्षरशः मी वैतागून गेलेले आहे. अहो वहिनी, कशाला काळजी करताय? तुम्ही सुद्धा आमच्यासारखं एमएजीएलचं पाईप नॅचरल गॅस कनेक्शन लावून घ्या. ना बुकिंगची कटकट, ना वेटिंगची झंझट. जितका वापर तितकाच आकार, आणि हो, सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित. अरे वा, आम्ही देखील आजच आमचं एमएनजीएल गॅस कनेक्शन रजिस्टर करतो. तुम्ही देखील नक्की करा. एमएनजीएलचं गॅस कनेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी शहरात उपलब्ध आहे. अधिक संपर्कासाठी क्रमांक 7588 090505 आणि 7588 090606. SSPM लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उपलब्ध स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी सेवा. विभाग दंतचिकित्सा, डिजिटल एक्सरे सेवा, दात आणि दाढा काढणे, दाताच्या रंगांचे कृत्रिम दात बसवणे, रूट कॅनॉल ट्रीटमेंटने दात बसवणे, दात साफ करणे, वेडे वाकडे दात सरळ करणे, पूर्णता किंवा अंशतः कवळी बसवणे, दातांमध्ये चांदी किंवा दातांच्या रंगाचे सिमेंट भरणे, लहान मुलांच्या दातांवर उपचार, हिरड्यांच्या आजारांवर उपचार, शस्त्रक्रियेद्वारे अक्कलदाढ काढणे, हिरड्या आणि जबड्यांमधील गाठी शस्त्रक्रियेद्वारे काढणे, स्क्रूच्या आधारे कृत्रिम दात बसवणे, जबड्याचे तुटलेले हाड शस्त्रक्रियेद्वारे जोडणे. विभागातील तज्ञ, अनुभवी आणि उच्च विद्याविभूषित डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्याकडून रुग्णांची दर्जेदार आणि गुणकारक सेवा. उपचारासाठी आवश्यक जागतिक दर्जाची अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध. मेट्रो सिटीतील सेवांपेक्षा कमी दरात अत्याधुनिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, कुडाळ, पडवे. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर चर्चेत आलेले एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांनी गोव्यात फोफावणाऱ्या ड्रग्ज प्रकरणावर सडेतोड मतं मांडली आहेत. ड्रग्जचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एनसीबी कार्यरत आहेच, त्यासाठी गोमंतकीयांनीही आपलं कर्तव्य समजून शक्य ते सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलंय. पाहुयात या संदर्भात एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांच्याशी केलेली ही रोखठोक बातचीत. सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न सुरुवातीपासून, गोव्याला जे बघितलं जातं ते ड्रग्सचं नंदनवन असल्यासारखं बघितलं जातं. परदेशातनं जे पर्यटक गोव्यामध्ये येतात ते इथे ड्रग्सचा सप्लाय होतो म्हणूनच येतात असं तुम्हाला वाटतंय का? जास्त असं आहे की आतापर्यंत जे केसेस आम्ही केलेले आहेत NCBने आणि त्यानंतर बाकीची पण लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज या लोकांनी पण केस केलेली आहे, त्यामध्ये असं जास्त सापडलेलं आहे की इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट कन्झम्पशन सेंटर नाव. आणि काहीतरी केसेस वगैरे पण झाले होते की फॅक्टरी बस्टिंग पण झाली होती पेरिफरी एरियामध्ये, आणि किंवा गोव्यामध्ये 2018मध्ये पण आम्ही केलं होतं. पण जास्त म्हटल्यावर हे केसेस आर मोर ऑफ कन्झम्पशन. ओके, या कन्झम्पशनचं गोव्यामध्ये जास्त असणारं प्रमाण गोवेकरांना जास्त जबाबदार आहेत की गोव्याच्या बाहेरून हे सगळं होतं असं तपासामध्ये? नाही, तपासामध्ये आम्ही खूप फॉरेनर्स या लोकांना पण अटक केलेलं आहे, आणि लोकल्स ऑल्सो ॲज वेल ॲज असं पण बघितलेलं आहे की बाहेरचे जे हिस्ट्री शीटर्स वगैरे असतात ते पण गोवामध्ये टेम्पररीली किंवा परमनंटली येऊन सेटल झालेले आहेत. आपण अनेकदा बघितलेलं आहे की गोव्याच्या ड्रग्स रॅकेटवरती अनेक पिक्चर बनलेले आहेत. त्याचा इन्फ्लुएन्स जो आहे तो तुम्हाला खरोखर तपासामध्ये जाणवला आहे का, की खऱ्या पद्धतीने खरोखर जे दाखवण्यात आलेलं आहे तशा पद्धतीची नाही आहे? खरं म्हणजे जे हे मीडिया वगैरे जे दाखवतात आहे, इश्यूज आर डेफिनेटली देअर, आणि फील्डवर ग्राउंड सिच्युएशन आहे, खरं प्रॉब्लेम आहे ते. पण आता आमच्या एस्टिमेटच्या नुसार NCB आणि लोकल पोलीस हे दोन्ही कारवाई म्हणजे जोराने चाललेल्या आहेत आता दोघांची. ओके, तुम्हाला कुठे असं जाणवलं का की गोव्यामधलं जे पोलीस यंत्रणा आहे त्या पोलीस यंत्रणेचा आणि ड्रग्स रॅकेटचा या दोघांचा जेव्हा तपास आणि ज्या कारवाया सातत्यानं गोव्यामध्ये होत राहतात तर धाक
ड्रग्स पेडलर्सवरती किंवा ड्रग्स व्यवसाय करणाऱ्यांवरती तसा तितकासा राहिलेला नाही आहे असं कुठे जाणवलं का? नाही आहे तसं आता कारण काय आय हॅव मेट ऑनरेबल DGP सर ऑल्सो, आणि त्यानंतर त्याने पण आम्हाला हे आश्वासन दिलेलं आहे की ऑपरेशन वगैरे NCB आणि गोवा पोलीस हे दोन्ही जॉईंट रित्याने करणार काम, आणि त्यांचं नेहमी कोऑपरेशन आहे आम्हाला. बट नाव वी आर ट्राईंग टू हॅव अ मॅक्झिमम इम्पॅक्ट ऑन दी पेडलर्स. त्यासाठी आमची जोराने कारवाई सुरू आहे. तुम्हाला माहीत आहे 2-3 दिवसापासून जोराने चालू आहे, आणि त्यानंतर पुढे पण तुम्ही बघणार आमचं असं आहे की वी आर ट्राईंग टू मेक अ डेटाबेस. जे कोणी सप्लायर असेल गोवामध्ये किंवा जे कोणी पेडलर वगैरे असेल त्यांचा एक डेटाबेस काढून आम्ही देन वी विल टेक अप्रोप्रिएट ॲक्शन ऑन दिस पीपल. असं कुठे संशय येतो का याच्यामागे एखादा मोठा कुठला तरी चेहरा असेल? आहे 2 इंटरनॅशनली नॅशनली आहे, ते 2-3 आयडेंटिफाय केलेलं आहे, आणि त्यांच्यावरती वर्क आमचं सुरू आहे, आणि आम्ही कारवाई करू त्यांच्यावरती ओके. आता पुढच्या दिवसात. सुशांत सिंग राजपूत हत्या आत्महत्या सगळा वाद, त्यानंतर ड्रग्सशी जोडलं गेलेलं नातं, आणि आता गोव्यामध्ये त्याला ड्रग्स पुरवणाराची झालेली अटक, एकंदरीत हा जो सगळा मोठं जे रॅकेट आहे मुंबईपासून असणारं आणि गोव्यामध्ये सुद्धा त्याचे धागेदोरे सापडणारं, हे कुठेतरी या सगळ्याचं तुम्ही कशा पद्धतीने बघता याच्याकडे? असं आहे की आमच्या क्राईम नंबर 16मध्ये एक आरोपी जे एक अरेस्टेड आरोपी आहे आमचा, त्याला हा सप्लाय करायचा, आणि त्या लीड त्याची स्टेटमेंटमधून लीड आम्हाला सापडली. त्यानंतर आम्ही कारवाई केली, त्याला इंटरसेप्ट केलेलं आहे. कमर्शियल क्वांटिटी LSD आणि चरस पण त्याच्याकडे सापडलेला आहे, आणि तो म्हणजे राहणारा तर MPचा आहे पण सेटल झाला होता गोवामध्ये. तर ते कारवाई झाली आमच्याकडून इन क्राईम नंबर 16. गोव्यामध्ये जे तुम्हाला ड्रग पेडलर्स साधारणपणे दिसत आहेत किंवा आत्तापर्यंत तुमच्या तपासामध्ये झाले ते मोस्टली आउटसायडर्स आहेत का? नाही, दोन्ही आहेत. म्हणजे आउटसायडर पण बघितलेलं आहे मी आत्तापर्यंत. आउटसायडर्स पण आहे त्यामध्ये, आणि वी हॅव फाउंड सम पीपल हु आर स्टेइंग इन गोवा फ्रॉम सो मेनी डेज, ते पण लोक आहेत. ओके ओके. आणखीन एक महत्त्वाचा असा प्रश्न, आणि त्यानंतर फॉरेनर्स ऑल्सो जसा इन्वॉल्व ते बघितलेलं आहे तुम्ही आता. नायजेरियन 2-3 दिवस आधी नायजेरियन्स, आणि त्यानंतर एक आफ्रिकन देशातला 2 लोकांना आम्ही इंटरसेप्ट केलेलं आहे. ओके. एक महत्त्वाचा असा भाग यामध्ये असा आहे की आता ज्यांना तुम्ही मिरामारमध्ये आणि आसगावमध्ये जी काही कारवाई केली आणि त्याच्यातनं तुम्ही ज्या लोकांना हाताशी घेतलं किंवा ज्यांना अटक केली, ताब्यात घेतलं, त्यांच्याकडनं तुम्हाला अजून हे गोव्यातलं जे काही रॅकेट आहे त्याची काही म्हणजे लीड्स भेटलेली आहे आम्हाला. लीड्स आहे आमच्याकडे, आणि ते इन्व्हेस्टिगेशन आम्ही कम्प्लिटली इन अ प्रोफेशनल मॅनर करणार, आणि त्यामध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन पण आलेली आहे आमच्याकडे, आणि टप्प्याटप्प्यात ते करू आम्ही. ओके. गोव्यामध्ये जर का ड्रग्सला आळा घालायचा असेल तर तुम्हाला काय वाटतं गोव्यामध्ये येणारे जे टुरिस्ट आहेत त्यांनी काय करायला हवं? नाही, असं आहे की कोविड झाल्यानंतर ते क्राईम रेट किंवा हे ड्रग्सची केसेस वगैरे ते कमी झाली होती, म्हणजे NCB कडूनही आणि फ्रॉम स्टेट पोलीस ऑल्सो. आणि आता तरी फ्लाईट वगैरे सुरू झाल्यानंतर अगेन वी आर सस्पेक्टिंग, कारण का हे जे ड्रग्स जास्त चालतात किंवा मुंबईमध्ये किंवा गोवामध्ये हे सर्व फॉरेनचे ड्रग्स असतात. कारण हे LSD वगैरे जसं की होलँड ॲम्स्टरडॅममध्ये हे बनतो, आणि त्यानंतर कोकेन आहे ते साऊथ अमेरिकन कंट्रीजमध्ये. मोस्टली हे इंडियन नाही आहे. हे जे जास्त गोवामध्ये जे कन्झम्पशन्स आहेत, आणि गांजाच्या व्यतिरिक्त, गांजा आणि चरसच्या व्यतिरिक्त हे सर्व फॉरेन ड्रग्स आहेत, आणि नाव वी आर एक्सपेक्टिंग मोर अँड मोर थिंग्स टू कम इन. ओके ओके. गोव्यामध्ये जर का ड्रग्सला पूर्णपणे संपवायचं असेल, गोवा ड्रग्स मुक्त करायचं असेल तर काय करायला पाहिजे असं तुम्हाला? हे 2-3 स्ट्रॅटेजी आम्ही केलेली आहे, आणि मुंबईमध्ये तसंच द सेम पॅटर्न आम्ही ते पण गोवामध्ये पण ट्राय करू. NCB बिंग दी नोडल अपेक्स एजन्सी अगेन्स्ट ड्रग फायटिंग, आम्ही आता 2-3 म्हणजे एकतर वी आर हॅव्हिंग फुल कन्सॉलिडेटेड अप्रोच. सप्लायर आणि पेडलर्स लोकांना नेटवर्क आयडेंटिफाय करून धडक कारवाई करण्याची डिसिजन्स वी हॅव टेकन, आणि त्यानंतर वी विल बी व्हेरी मच विजिलंट, आणि त्यानंतर आमची रेड्स वगैरे सर्चेस जे काय करतात आम्ही त्यांची पण प्रमाण वाढणार आता. दॅट इज नंबर 1. आणि सक्त कठोर कारवाई करण्यात येईल यांच्यावरती, जे कोणी पेडलर असेल किंवा सप्लायर असेल. दॅट इज नंबर 1. आणि त्यानंतर नंबर 2 इज की आम्ही इथे गोवामध्ये जे NGOज वगैरे काम करतात अगेन्स्ट ड्रग ॲडिक्शन, त्यांना पण कन्सल्ट करू, त्यांना वी विल रीच आऊट, आणि त्यानंतर त्यांच्याशी पण आम्ही फीडबॅक घेऊ,
आणि कन्सॉलिडेटेड अप्रोच काय करायचं, कसं करायचं, अवेअरनेस कसं स्प्रेड करायचं ते पण आम्ही बघतो. नंबर 3, वी विल ऑल्सो ट्राय टू अप्रोच दी लोकल कॉलेजेस आणि स्कूल्स. तिथे पण अवेअरनेस वगैरे करण्याची इच्छा आहे आम्हाला. सो तुमच्या चॅनलमार्फत किंवा बाकीच्या मीडियामार्फत मी यांना हे पण सांगण्याची आय कॅन टेक दी लिबर्टी टू आस्क अँड आस्क देअर हेल्प की त्यांना पण काहीतरी ट्रेनिंग वगैरे म्हणजे अवेअरनेस किंवा ट्रेनिंग प्रोग्राम करायचं असेल कॉलेजेसमध्ये, स्कूल्समध्ये. सो वी आर मोर दॅन हॅपी टू डू दॅट अँड वी आर व्हेरी ओपन. सो ते पण एक स्ट्रॅटेजी आहे अवेअरनेसची. त्यानंतर लॉ एन्फोर्समेंट आणि बाकीचं हेल्प ऑफ रिहॅबिलिटेशन ऑफ कन्झ्युमर्स विथ दी हेल्प ऑफ NGOs. तुम्ही आत्तापर्यंत गोव्यामध्ये अनेकदा आलेला आहात, अनेकदा या संदर्भातली कारवाई केलेली आहे. गोव्यामध्ये स्पेसिफिकली जेव्हा ड्रग्सचा विषय येतो तेव्हा तुमच्या नजरेमध्ये काय आलेलं आहे? कोणता वयोगट आहे किंवा कोणत्या ठिकाणाहून आलेली लोक आहेत ज्यांची मागणी आहे की आम्हाला ड्रग्स हवेत किंवा ते कन्झ्युम करतात? असं जे आतापर्यंत असं बघितलं गेलं जे इम्पॉर्टंट टुरिस्ट पॉईंट्स आहेत तिथे हे जास्त प्रमाणामध्ये डिस्ट्रीब्युशन होतो आणि जिथे जास्त फॉरेनर्स वगैरे आहेत आणि जास्त टुरिस्ट आहेत. दॅट इज नंबर 1. नंबर 2, आणि यामध्ये अक्षरशः बघितलं गेलं तर एनीवेअर एनी एज अबाउट 16 to 17 years till 35 years. These are the targeted age group what we see in both supplying side as well as consumption side. ओके. सो बेसिकली एक व्यसन झालेलं आहे. व्यसन सारखं झालेलं आहे. बट वी आर ट्राईंग अवर बेस्ट टू स्प्रेड अवेअरनेस अमॉंग दी यंगस्टर्स आणि ज्यांची हेल्प वगैरे असेल वी विल टाय देम अप विथ दी NGO सो दॅट दे कॅन गो फॉर रिहॅबिलिटेशन. ओके. प्रसाद, तुला काय विचारायचं? ठीक. खूप थँक्यू. थँक्यू. तुम्हाला काही सांगायचं असेल आमच्या माध्यमातून तर प्लीज. नाही, मला फक्त हे सांगायचं आहे की जे कोणी हे काम व्यसन वगैरे करत असतील किंवा बाकीचे डिस्ट्रीब्युशन आणि पेडलिंग करत असतील तर NCB आणि लॉ एन्फोर्समेंट एजन्सी किंवा पोलीस कम्प्लिटली देअर अंडर वॉच आणि कठोर आणि सक्त कारवाई करणार आम्ही त्यांच्यावर. बरोबर. ड्रग पेडलर्सना काही सांगण्याची हेच मेसेज आहे त्यांना पण की डोंट व्हायोलेट NDPS ॲक्ट. NCB विल टेक व्हेरी स्ट्रॉंग ॲक्शन अगेन्स्ट पीपल व्हायोलेटिंग NDPS ॲक्ट. आणि गोवेकरांना काही सांगण्याची? त्यांना असं आहे की फक्त म्हणजे हे जे इश्यू आहेत जे आपल्या यूथ लोकांना, भारताचे यूथ लोकांना व्हॉटएव्हर हे जे इम्पॉर्टंट व्यसन आहे दॅट दे शुड हेल्प दी लॉ एन्फोर्समेंट एजन्सी, पोलीस आणि NCB इन एरेडिकेटिंग दिस इव्हिल. ओके. थँक्यू सो मच सर. थँक्यू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुसज्ज असा मॉल होण्यासाठी व्यापारी संघाकडूनच विरोध होतोय. या गोष्टीचा माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतला. इथल्या व्यापाऱ्यांनी एकजूट दाखवून आपला एक मॉल उभारावा आणि लोकांना चांगली सेवा द्यावी असा सल्ला देत नारायण राणे यांनी व्यापारी संघाला चांगल्याच कानपिचक्या दिल्यात. कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात नारायण राणे बोलत होते. पाहूया. आज एक शोरूम पाहिले तर लाख 5-5 लाखचे मॉल आहेत. मुंबईत आहेत, महाराष्ट्रात आहेत. आमच्या सिंधुदुर्गात एखादा मॉल येतो, बोलला तो व्यापारी संघाचा अध्यक्ष जाऊन भेटतो, हाय नको पुढे घ्या. का रे बाबा, नाही आमचा धंदा होऊच नाही. और तुम्ही मॉल तयार करा, सगळ्या व्यापाऱ्यांनी सावंतवाडीच्या एक भव्य मॉल करा, अख्खे जिल्ह्यातले लोक येतील. एकजूट चे विचार सागर तुम्ही द्या. एकजुटीचे विचार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready.
कुणकेश्वर यात्रोत्सवात कोरोनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन ग्रामपंचायतीनं केलं, असं कौतुक करत आरोग्याची काळजी घेत दर्शन घ्या असं आवाहनही आमदार नितेश राणे यांनी केलंय. कुणकेश्वर ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिल्यानंतर ते बोलत होते. सालाबाद प्रमाणे याही वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे या वर्षी कुणकेश्वर यात्रेमध्ये भाविक दर्शनासाठी येऊ शकले नाही. महाराष्ट्र शासनाने जे काही नियम लावून ठेवलेले आहे त्याचं आतोनात पालन आमच्या ग्रामपंचायतीने, कुणकेश्वर ट्रस्टने आणि अन्य स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. पोलिसांनी पण अतिशय कडक पहारा सगळीकडे ठेवलेला आहे आणि कोरोनाचा आमच्या महाराष्ट्रामध्ये वाढता प्रभाव दिसल्यामुळे मी भाविकांना पण आवाहन करीन की आपणही ह्या वर्षी इथे दर्शनाला येण्यापेक्षा आपल्या कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घ्यावी. तिथूनच कुणकेश्वरचं दर्शन घेऊन आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करावा. कारण का शेवटी आपण सुरक्षित असाल तरच महाराष्ट्र उद्या सुरक्षित राहील. म्हणून त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने काळजी घ्यावी एवढंच या निमित्ताने मी आवाहन करीन आणि अपेक्षाही व्यक्त करेन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. गोवा येथील प्रसिद्ध डॉक्टर प्रभू यांची अॅक्युपंक्चर उपचार पद्धती एक वरदान असून आपल्याला त्याचा फायदा झाला असल्याची प्रतिक्रिया अनेक रुग्णांनी दिली. माझं नाव स्नेहलता विनायक मणिरीकर. तुम्हाला त्रास काय होता? त्रास म्हणजे मला कमरेत दुखत होतं, त्यामुळे मी मग स्लीप डिस्क प्रॉब्लेम. हो, स्लीप डिस्क सांगितला, म्हणजे MRI मध्ये मिळाला तो. त्यानंतर किती वर्ष झाली? म्हणजे ह्या 2 महिन्यात मला ते कळलं. इथं येण्यापूर्वी 2 महिने कळलं आणि त्यावर मग गोळ्या वगैरे सुरू होत्या, व्यायाम सांगितलेला. पण नंतर मग आम्हाला असं तुमची माहिती कळल्यावर म्हटलं त्या गोळ्या बंद करून इथे यायचं. मग इथे आलो. कमरेतून पायाची शीर पण दुखत होती ना? कमर आणि पाय, सायटिका म्हणतात त्याला. मग इथे आल्यानंतर तुमची ट्रीटमेंट सुरू झाली. 1-2 सेटिंग म्हणजे 20 दिवसात मला एकदम म्हणजे चांगलं वाटायला लागलं. पण आता तुम्ही बसणं नका म्हटले म्हणून मी जास्त बसणार नाही, पण मला तसा त्रास होत नाही बसता उठताना. टोटली फिट आहे. बरं, थँक्यू. गोविंद मारुती वागळे. कुठून येतात? मी कोलवा रोडला राहतो. काय प्रॉब्लेम होता तुम्हाला? एक म्हणजे सर्व पाठ आणि कंबर दुखायची आणि हल्ली जवळजवळ मला 5-6 महिने का 1 वर्ष झालं सर्वायकल स्पॉन्डिलायसिसने त्रास होत होता. त्यामुळे मान मला हलवता येत नव्हती. ह्या डावीकडे उजवीकडे बघायला मान दुखते. किती वर्ष झाले त्रास सुरू होऊन हे सर्व पाठीचा त्रास सुरू होऊन जवळजवळ 10-15 वर्ष झाली. मग आता तुम्ही इथं उपचार घेतल्यानंतर कसं काय आहे? मला अगदी पहिल्याच सेटिंगमध्ये मला रिलीफ वाटला. आता काही प्रॉब्लेम नाही पाठीचा? आता पाठीचा काही प्रॉब्लेम नाही. किती महिने घेतले उपचार म्हणजे? मी 3 महिने घेतले. 3 महिने 10 दिवस. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल. सावंतवाडीकरांना गुड न्यूज, नगराध्यक्ष संजू परबांच्या प्रयत्नांना यश. गजबजणारे कुणकेश्वर शिवतीर्थ भाविकांविना सुन आणि बायका पोरांना रस्त्यावर आणण्याची सावंतवाडीच्या सीओंना धमकी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल. स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल
वर्तमान आणि भविष्याचा विचार करता डिजिटल वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा, प्रशस्त क्रीडांगण आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण मॅथ्स ट्युशन पिरियड, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटीही उपलब्ध. CBSE बोर्डाशी संलग्न प्रशालय. संपर्कासाठी क्रमांक 9545 520604. आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींचं. तोपर्यंत पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद. डॉइट्सफार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्सफार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर. डॉइट्सफार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं डॉइट्सफार सादर करत आहे. ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. डॉइट्सफार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. प्रवेश प्रवेश प्रवेश. प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटर मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये: वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ, अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या GR नुसार विविध प्रवर्गातील मुलांना सवलत. अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतः वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क प्रोफेसर रावसाहेब ठोंबरे 97630 72417. डॉक्टर महेश साटम 94211 46337. प्राध्यापक समीर वायंगणकर
94-216 37-803. प्राध्यापक सुयोग सावंत 94-20-455-488. प्राध्यापक वैभव माईनकर 90-498 13-870 आणि श्री अनाजी सावंत 94-22-63-38-21. SSPM लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उपलब्ध स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी सेवा. विभाग अस्थिरोग, अस्थिरोग, अस्थिव्यंग, हाडमोड, सांधा सरकणे इत्यादी अस्थिरोग संदर्भीय सर्व निदान, उपचार आणि शस्त्रक्रिया. विभागातील तज्ञ, अनुभवी आणि उच्च विद्याविभूषित डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्याकडून रुग्णांची दर्जेदार आणि गुणकारक सेवा. हिप रिप्लेसमेंट, अंशता आणि पूर्णतः गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यांसारख्या अनेक अत्याधुनिक उपचार पद्धती आणि शस्त्रक्रिया उपलब्ध. उपचारासाठी आवश्यक जागतिक दर्जाची अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध. मेट्रो सिटीतील सेवांपेक्षा कमी दरात अत्याधुनिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे, कुडाळ.